उमरगा तालुक्यातील कदेर गावाला जोडणाऱ्या कदेर पाटी कदेर मुरळी कंटेकूर मुरुम या प्रमुख रस्त्याची अक्षरशः दुरावस्था झाली असून रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्याने नागरिक प्रवासी वाहन चालक आणि शेतकऱ्यांना मोठ्या त्रासाला सामोरे जावं लागत आहे। रस्त्याची अवस्था पाहता रस्त्यात खड्डे आहे की खड्ड्यात रस्ता असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे। उमरगा गुलबर्ग महामार्गापासून कदेर गावापर्यंत सुमारे 4.5 किलोमीटरच्या रस्त्यावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत। त्यामुळे दुचाकीवरून प्रवास करणेही धोकादायक झाले असून चारचाकी वाहन चालकांनाही खड्डेत चुकवत वाहन चालवताना तारेवरची कसरत करावी लागत आहे। विशेषतः रात्रीच्या वेळी या रस्त्यावरून प्रवास करणे अत्यंत धोकादायक बनले आहे। या मार्गावरून मुरळी, कंटेकूर, कोथळी, आनंदनगर, व्यंकटेश नगर, सरदार नगर, सेवान नगर मार्गे मुरुम तसेच कर्नाटकातील गदेलगाव, आळंगा आणि शिरूर या भागात ये-जा केली जाते। मात्र रस्त्याची अवस्था खराब असल्याने नागरिकांना पर्यायी मार्गाने भुसणी मार्गे मुरुमकडे प्रवास करावा लागत आहे। त्यामुळे वेळ, इंधन आणि पैशांचा अतिरिक्त खर्च सहन करावा लागत आहे। शेतकऱ्यांनाही मोठा फटका। सध्या शेतकऱ्यांसाठी हा मार्ग अत्यंत महत्त्वाचा आहे। शेतीमाल विक्रीसाठी तसेच पेरणीसाठी लागणारे साहित्य घेण्यासाठी शेतकऱ्यांना उमरगा आणि मुरुम या प्रमुख बाजारपेठांमध्ये जावे लागते। मात्र रस्त्याच्या दुरावस्थेमुळे शेतकऱ्यांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत आहे। खड्ड्यांमुळे दुचाकीस्वारांचा अपघात होण्याची शक्यता वाढली असून वाहनांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याची तक्रार नागरिकांकडून करण्यात येते। कदेर जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती गण असूनही दुर्लक्ष। कदेर हे जिल्हा परिषद गट तसेच पंचायत समिती गणाचे ठिकाण आहे। या रस्त्यावरून लोकप्रतिनिधी, अधिकारी आणि कर्मचारी यांची नियमित ये-जा असताना रस्त्याच्या दुरावस्थेकडे लक्ष दिले जात नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे। खासदार, आमदार आणि स्थानिक लोकप्रतिनिधी आणि संबंधित अधिकारी या रस्त्यावरून प्रवास करतात, मग या रस्त्याची अवस्था त्यांच्या नजरेस का येत नाही असा सवाल आता नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे। रस्त्याची तातडीने पाहणी करून खड्डे बुजवण्याबरोबरच रस्त्याची कायमस्वरूपी दुरुस्ती करावी अशी मागणी नागरिक आणि वाहन चालकांकडून होत आहे। रस्त्याची दुरावस्था आणखी किती दिवस सहन करायची? अपघात झाल्यानंतरच प्रशासन जागे होणार का? असा संतप्त सवालही नागरिकांकडून केला जातोय। लोकप्रतिनिधी आणि संबंधित विभागाने तातडीने या प्रश्नांकडे लक्ष देऊन रस्त्याची दुरुस्ती करावी अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहे। जीटीव्ही मराठी जनतेचा बुलंद आवाज न्यूज चॅनलचे मुख्य संपादक विशाल देशमुख, तालुका उमरगा, जिल्हा धाराशिव।